नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। अलिबाग तालुक्यातील चौल भोवाळेपर्यंत निवासी श्री दत्त मंदिरात चांदी चोरी केल्याची घटना 17 डिसेंबर 2022 रोजी घडली होती। देवीच्या मूर्तीमागे लावलेली सुमारे 40 किलो चांदी चोरांनी लंपास केली होती। या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालं तरी अद्याप रायगड पोलीस तपास करत आहेत। चोर मात्र हाती लागलेले नाहीत। यामुळे रेवदंडा पोलिसांसह रायगड पोलिसांबाबत भक्तांकडून नाराजी उघडपणे व्यक्त होत आहे। चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला। चोरीचा तपास रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केला असून देखील चोरट्यांना शोधण्यास पोलीस असमर्थ ठरत आहेत। प्रस्तावित डोलवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी पेण तालुक्यातील डोलवी, गडब, काराव, वडखळ, बोरी हद्दीतील होणारे भूसंपादन रद्द करावे या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी रामवाडी येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून पेण उपविभागीय कार्यालयावर मूक मोर्चा काढला। या मोर्चामध्ये रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय जांभळे, प्रभाकर म्हात्रे, अरुण शिवकर, नंदा म्हात्रे, निलेश म्हात्रे, काशीनाथ म्हात्रे आदीसह ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आदींसह शेकडो शेतकरी आणि महिला सहभागी झाल्या होत्या। शौर्या तुला वंदितो, सन्मान समर सेनानींचा, सन्मान भारतीय सैनिकांचा हे ब्रीद घेऊन सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेण आयोजित सैनिकांचा सत्कार सोहळा मोठ्या दिमाखात साजरा झाला। यावेळी प्रख्यात कारगिल वॉर नायक दीपचंद सिंग यांच्या उपस्थितीत वातावरण देशभक्तीनं जणू न्हाऊन निघालं होतं। तालुक्यातील अनेक आजी माजी सैनिक आणि सह्याद्रीचे ऊर्जा स्त्रोत श्रमिक सर यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली। सांस्कृतिक देशभक्तीपर कार्यक्रमाने साऱ्या उपस्थितांची मनं जिंकली। देशाप्रती आपले प्राण पणाला लावणाऱ्या समर सेनानींचा सन्मान आणि सत्कार या कार्यक्रमाचा मूळ उद्देश होता। उरण तालुक्यातील श्री साईबाबांची मानाची पहिली पालखी श्री साई सेवा मंडळाच्या वतीनं काढण्यात आली असून गेली 22 वर्ष ही पदयात्रा निरंतर श्रद्धामय आणि धार्मिक वातावरणात आजही चालू आहे। यंदा श्री साई सेवा मंडळाची भव्य पालखी आणि वारकरी दिंडी पदयात्रा श्री दत्त मंदिर देऊळवाडी येथून श्रींची आरती करून श्री क्षेत्र शिर्डीकडे प्रस्थान झाली आहे। साई भक्तांनी श्रींच्या पालखी आणि पादुका दर्शनाचा लाभ घेतला। तब्बल 261 किलोमीटरचा पायी प्रवास करून पालखी दत्त जयंतीच्या 1 दिवस अगोदर म्हणजेच सोमवारी श्री क्षेत्र पुण्यधाम शिर्डी येथे पोहोचणार आहे। माणगाव तालुक्यातील गोरेगाव विभागातील भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार समारंभ, विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजप पक्षप्रवेश सोहळा आणि नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रम पार पडला। यावेळी नागाव ग्रामपंचायत सरपंच यशवंत कासरेकर, उपसरपंच अक्षय माने, सदस्य जानवी भोईर, दीप्ती मोरे, स्मरणिका जुमारे यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात असंख्य पदाधिकारी आणि समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। यावेळी किशोर रातवडकर शहर अध्यक्षपदी, प्रसाद महाडिक उपाध्यक्षपदी तर अभिजित महाले यांची शहर सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली। माणगावमधील मोरबा पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आदिती तटकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्राम विकास सडक योजनेअंतर्गत निळगुण बामणोली राजिवली रस्ता, उणेगाव चापडी रस्ता, ढालगर फाटा ते लोणशी मोहल्ला वावे हरिजनवाडी रस्ता आणि आमदार निधीतून चापडी आणि रिळे येथे सामाजिक सभागृह या कामांचं भूमिपूजन पार पडलं। खासदार तटकरे यांनी नेहमी या विभागाला झुकतं माप दिलंय, त्यामुळे अनेक विकास कामं करण्यात येत असल्याचं यावेळी आदिती तटकरे म्हणाल्या। रखडलेली विकास कामं लवकरच मार्गी लावण्यात येतील अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली। धनगर समाजाचा एसटी कॅटेगरीमध्ये समावेश करण्यात यावा आणि समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी कळंबोली ते पनवेल अशी पदयात्रा काढण्यात आली। यावेळी हजारो धनगर बांधव पदयात्रेत सहभागी झाले होते। मागील 50 वर्षांपासून धनगर समाज आरक्षणासाठी लढा देत आहे। वेळोवेळी आंदोलनं, मोर्चे काढले, मात्र यश आलं नाही। जर सरकारने धनगर आरक्षणाची अंमलबजावणी नाही केली तर मतदानाच्या माध्यमातून धनगर समाज नक्कीच येत्या निवडणुकीत शासनकर्त्यांना त्यांची जागा दाखवेल असं प्रतिपादन धनगर समाजाचे नेते शिवसेना कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक यांनी यावेळी केलं। पेण शहरातील हनुमान व्यायामशाळेला 100 वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्त आणि 1 धाव सैनिकांसाठी विजयी दिवसाचं औचित्य साधून
जय हनुमान व्यायामशाळेच्या वतीनं प्रशिक्षक राजेश अनगत यांच्या पुढाकारानं सोल्जर थॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी हनुमान व्यायामशाळा ते आंबेगाव बस स्टॉप अशी 5 किलोमीटर अंतराची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली। आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येणार असल्याचं आयोजकांनी यावेळी सांगितलं। कर्जतमध्ये केतन बेलोसे यांच्यामार्फत 2 दिवसीय प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना मोफत कार्ड वाटप शिबिर संपन्न झालं। यावेळी नेवाळी, आवळस, मोहिली येथील 450 नागरिकांना मोफत कार्ड काढून देण्यात आलं। आपल्या भागातील नागरिकांना खासगी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचारासाठी सेवा देण्याचं काम केतन बेलोसे आणि कुटुंबीय करत आहेत। आपल्याच लोकांकडून मिळालेली शाबासकीची थाप समाजकार्य पुढे नेण्यास प्रेरित करते, असं प्रतिपादन केतन बेलोसे यांनी व्यक्त केलं। मोहिली, नेवाळी, आवळस गावातील नागरिकांनी सहभाग घेतल्याबद्दल बेलोसे यांच्याकडून आभार व्यक्त करण्यात आले। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।